बारामतीच्या एका तरुणाने केलेली ती एक चूक त्याच्या आयुष्याला कुठे घेऊन गेली? तो खरोखर गुन्हेगार आहे का, की स्पर्धेच्या दबावाखाली एका क्षणाचा निर्णयाने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी ही घटना कोणता इशारा देऊन जाते? आज आपण सगळं सत्य अधिकृत माहितीच्या आधारे टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. महाराष्ट्रात अलीकडेच मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती प्रक्रिया जाहीर झाली. हजारो जागा, पण अर्ज लाखांमध्ये. स्पर्धा प्रचंड. एक एक गुणावर भविष्य ठरणार. तुम्ही विचार करा, जेव्हा घरची परिस्थिती हलाखीची असते, जेव्हा संपूर्ण कुटुंबाची आशा तुमच्यावर असते, जेव्हा मित्रांपैकी कोणी आधीच नोकरीला लागलेला असतो, तेव्हा मनावर किती ताण येतो. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली ती चूक. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस दलात भरती होऊन खाकी वर्दी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाला चुकीचा मार्ग अवलंबल्यामुळे अटक करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीपूर्वी शरीरात उत्तेजक द्रव्य इंजेक्शनद्वारे घेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. या घटनेमुळे भरतीसाठी आलेल्या इतर उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे. मीरा भाईंदरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर सध्या पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. येथे उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहावी, तसेच कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथाचे अधिकारी साध्या वेशात मैदान परिसरात गस्त घालत होते. याचवेळी एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. तपासादरम्यान हा तरुण स्वतःच्या शरीरात इंजेक्शनद्वारे उत्तेजक द्रव्य टोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव साहिल शंकर अजवेके असून त्याचे वय 23 वर्षे आहे. तो पुणे जिल्ह्यातील बारामती येथील रहिवासी आहे. धावण्याच्या चाचणीत चांगली कामगिरी करता यावी आणि शारीरिक क्षमता वाढावी या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मीरा भाईंदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस भरतीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे संबंधित तरुणाचे पोलीस होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. या घटनेमुळे भरती प्रक्रियेत नियमांचे काटेकोर पालन किती महत्त्वाचे आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. पोलीस होणं म्हणजे फक्त वर्दी घालणं नाही, ते प्रामाणिकपणा, शिस्त आणि कायद्याचा आदर याचं प्रतीक आहे. जर सुरुवातीलाच नियम मोडले तर त्या वर्दीचा सन्मान कसा राखणार? तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत नमस्कार.